40+ कोल्हापूर सिनियर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर आयोजन केलं होतं। स्पर्धेतील अंतिम सामना चुरशीनं पार पडला। या सामन्यात लक्ष्मी इक्विपमेंट संघानं सनी स्पोर्ट्स संघावर विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं। कोल्हापुरातील सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून माजी क्रिकेटपटू काका पाटील यांच्या पुढाकारातून दरवर्षी 40+ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदा 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना सनी स्पोर्ट्स आणि अर्ची स्पोर्ट्स संघात झाला। प्रथम फलंदाजी करताना अर्ची स्पोर्ट्सनं 8 षटकात 4 बाद 69 धावा केल्या। या धावसंख्येचा पाठलाग करताना सनी स्पोर्ट्स शिरोळ संघानं 5 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा करत अंतिम फेरीत प्रवेश केला। दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना लक्ष्मी इक्विपमेंट्स अँड इंजिनिअरिंग स्पोर्ट्सनं 8 षटकात 5 बाद 78 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल गारगोटीच्या मॉर्निंग स्पोर्ट्स संघाचा डाव 70 धावांवर आटोपला। लक्ष्मी इक्विपमेंट्स अँड इंजिनिअरिंग संघानं 8 धावांनी सामना जिंकला। अंतिम सामन्यात लक्ष्मी इक्विपमेंट्स अँड इंजिनिअरिंग संघानं प्रथम फलंदाजी करत 6 षटकात 5 बाद 66 धावा केल्या। या धावसंख्येचा पाठलाग करताना सनी स्पोर्ट्स शिरोळ संघाला 8 बाद 37 धावाच करता आल्या। त्यामुळे लक्ष्मी इक्विपमेंट्स अँड इंजिनिअरिंग संघानं कोल्हापूर सिनियर प्रीमियर लीग स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली। नगरसेवक प्रवीण केसरकर, महेंद्र चव्हाण, राजू लाटकर, प्रवीण सोनवणे, रवी जांभळे, सागर जाधव, किरण माने, श्रीधर गाडगीळ यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला। या संघाच्या देवराज राजपूतला सामनावीर तसंच मालिकावीर बहुमानानं सायकल आणि 32 इंची LED टीव्ही देऊन गौरवण्यात आलं। तानाजी धुमाळचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरव झाला। उत्कृष्ट फलंदाज म्हणून सनी स्पोर्ट्स शिरोळ संघाच्या रवी चावरेला गौरवण्यात आलं। या स्पर्धेचं काकासाहेब पाटील, किरण खतकर, बाळ सूर्यवंशी, रवी लाड, प्रवीण सप्रे, संदीप साळोखे, चंदू माने, संदीप चिंगरे यांनी संयोजन केलं।